नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहोत एक इथं डोंगर आहे मोठा, तर त्या डोंगरावरती एक माँ पार्वतीचं मंदिर आहे। तर त्या माँ पार्वतीच्या दर्शनासाठी आम्ही आज चाललेलो आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत मंदिराच्या ठिकाणी। तर ह्या पायऱ्या चढत आम्ही जाणार आहोत मंदिरावरती। आजूबाजूला तुम्ही पाहू शकता एकदम जंगल आहे आणि त्या जंगलाच्या मधून ह्या पायऱ्या गेलेल्या आहेत मंदिरावरती। आमच्या बाईक काही वरती येऊ शकत नसल्यामुळे आम्ही हे बाईक आमच्या खालतीच लावलेल्या आहेत आणि आम्ही सर्वजण चालत आलेलो आहोत इथे वर मंदिरावरती। एकदम निसर्गाच्या सानिध्यात हे असं मंदिर आहे। आणि हा माझा मित्र मिलन गाडगे, हा पण माझ्याबरोबर आहे। हा अजिंक्य, हा शौर्य आणि हे आमची छोटीशी आरोही, हे पण आमच्याबरोबर आता फिरायला आलेले आहेत। हे मंदिर खूप मोठं पण नाही आहे, पर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातनं थोडासा टाईमपास आणि एन्जॉय करण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे। मंदिर आज बंद असल्यामुळे त्याला कुलूप आहे, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। त्यामुळे आम्ही आता बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आम्ही सर्वजण मंदिराची प्रदक्षिणा घालत असताना मागच्या साईडला हे पिंपळाचं झाड आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली हे महादेवाची पिंड आणि हा दुसरा देव माहीत नाही कोणता आहे, तर असे मस्त असं वातावरणात हे यांचं दर्शन घेतलं आणि अशीच प्रदक्षिणा पूर्ण करू लागलो। हे तुम्ही पाहू शकता की आम्ही किती उंचावर आहेत। खाली तो तलाव दिसत आहे तुम्हाला, तो किती छोटासा दिसत आहे इथून वरून पाहिलं। आणि सगळीकडे तुम्हाला धुकं पडल्यासारखं दिसत असेल, कारण की आम्ही खूप उंचावर आलेलो आहोत त्यामुळं। तुम्ही पाहू शकता हे किती घनदाट जंगल आहे। एकदम मंदिराच्या चारही बाजूने हे इतकं घनदाट जंगल आहे, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या इंडियन व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।